जिल्हा आरोग्य प्रशासन सध्या अनेक बाबतीत चर्चेत येत आहे। आज सकाळी धाड मार्गावरील अपंग शाळेतील कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार कालच्या जोरदार पावसाच्या पाण्याने उघडा पाडला आहे। कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना वापरण्यात येणारे पीपी किट, ग्लोव्ज, मास्क व अन्य साहित्य पावसामुळे थेट नागरिकांच्या दारात पोहोचल्याने सार्वजनिक आरोग्यावर गदा आल्याचे अस्वस्थ चित्र आहे। कोरोनाग्रस्त व संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बुलढाणा येथे अपंग शाळेत कोविड रुग्णालय आरोग्य सेवेसाठी तत्पर आहेत। मात्र आरोग्य विभागाच्या दिरंगाईपणा नागरिकांच्या आरोग्यावरच उठल्याची गंभीर बाब समोर आली आहे। कोविड हॉस्पिटल परिसरातील पीपीई किट, ग्लोव्ज, मास्क व अन्य वापरण्यात आलेले साहित्य नष्ट न केल्याने हा सर्व जीवघेणा कचरा एका अर्धवट खड्ड्यातून पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरादारात वाहून आला आहे। कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कामगार आदी या साहित्यांचा वापर करतात। वापर झाल्यावर हे वेस्टेज साहित्य जमिनीत गाडून नष्ट करण्यात येत असते। मात्र जिल्हा आरोग्य प्रशासन याकडे दुर्लक्षित दिसून येत आहे। ज्याही काही गोष्टी त्यांना लागतात त्या गोष्टी यांनी कर्मचाऱ्यांनी त्या भीतीच्या बाजूला एक गड्डा केला। तो गड्डा अपुरा असल्यामुळे त्या रात्रीच्या पाण्यामुळे ते पूर्ण कचरा हे रस्त्यावर वाहून आलं आणि वाहून आल्यानंतर आता त्या ठिकाणाहून आम्ही लोक वापरतो। आम्ही शेजारी इंद्रानगर या भागात वस्तीत राहतो। त्या ठिकाणाहून लोक येणं जाणं सर्व करत राहतात आणि तो कचरा सर्व रस्त्यावर आलेला आहे। त्यामुळे आमच्या जीविताला धोका होण्याची शक्यता किंवा त्या ठिकाणी पेशंट वाढण्याची शक्यता आहे। कोविड हॉस्पिटल परिसरातच एक अर्धवट खोल असा खड्डा करण्यात आला आहे। त्यामध्ये वेस्टेज साहित्य टाकण्यात आले। कालच्या जोरदार पावसाने ते साहित्य इंदिरानगर परिसरातील रहिवासींच्या घरादारात समोर वाहून आले आहे। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात सापडले असून जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।